ब्रेकनंतर बघूया आज शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावरती होते। एमसीए कडून वानखेडे इथे शरद पवार स्टँडची उभारणी करण्यात आली आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलेलं आहे। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावानेही तिथे स्टँड तयार करण्यात आला। एकाच व्यासपीठावरती आज एकाच व्यासपीठावरती शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आलेले होते, कारण आज एमसीए कडनं वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार स्टँडची उभारणी करण्यात आलेली आहे आणि त्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। त्याचबरोबर आज संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावाने देखील स्टँड तयार करण्यात आलेला आहे। या स्टँडचं देखील त्यांच्याकडनं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आजचा हा कार्यक्रम जोरदार रंगला। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बधाणे आपल्या बरोबर आहेत। सुष्मिता, काय माहिती याबद्दल? आपण फॅमिली हा एक खास एक सन्मान चिन्ह आहे। सुष्मिता, आवाज येतोय माझा तुझ्यापर्यंत? कदाचित आमच्या प्रतिनिधी सुष्मितापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण आज आपण जर पाहिलं तर वानखेडे मैदानावरती दोन स्टँडची उभारणी करण्यात आली। एक शरद पवार यांच्या नावाने आणि दुसरं संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या नावाने। तसं बघायला गेलं तर राजकीय पटलावरती, राजकीय पिचवरती जोरदार बॅटिंग करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी क्रिकेट करता देखील त्यांचे एक मोठं योगदान जे ते वेगवेगळ्या पदांवरती काम करत देऊ केलेलं आहे। आणि अर्थात आपण असं म्हणूयात की आता या सगळ्याच्या त्या स्टँडची उभारणी झाल्यानंतर अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुष्मा बधाणे आपल्या बरोबर आहेत। सुष्मिता बधाणे, सुष्मिता, काय माहिती याबद्दल? खरं तर आपण बघतोय की शरद पवार यांच्या नावाचा स्टँड या ठिकाणी करण्यात आलेला आहे। खरं तर एमसीएनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आजवर आपण जर बघितलं तर विविध क्रिकेटर्सची नावं या स्टँड्सला दिली जात होती, पण पहिल्यांदाच शरद पवारांच्या रूपाने अध्यक्षांचं नाव अर्थात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटीच्या प्रमुखांचं नाव हे पहिल्यांदाच दिलं जात आहे आणि त्याचबरोबर अजित वाळेकर असेल, रोहित शर्मा यांचंही नाव या संपूर्ण स्टेडियम मधील स्टँड्सला देण्यात येते। आपण आता मंचावरती बघतोय की देवेंद्र फडणवीस हे उपस्थित आहेत, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते उपस्थित आहेत। शरद पवार हे त्यांच्या बाजूलाच आपल्याला बसलेले पाहायला मिळतात। रोहित शर्मा आहेत, अजित वाळेकर यांचे कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर हा सोहळा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे। वानखेडे मध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने शरद पवार यांच्या नावाचा हा स्टँड साकार करण्यात आलेला आहे आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आता हा स्टँड लोकार्पण त्याचं झालेलं आहे। काही वेळातच रोहित शर्मा यांच्या एकूणच क्रिकेटच्या कारकिर्दीला मानवंदना देण्यासाठी आणि त्यांचं भरभरून कौतुक करण्यासाठी म्हणून रोहित शर्मा यांचा स्टँडचं सुद्धा काही वेळातच लोकार्पण होणार आहे। आणि आता आपण बघतोय की शरद पवार असतील आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही राजकीय नेते एकाच मंचावरती आपल्याला या स्टँड रिव्ह्यूच्या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळतात। त्यांच्यामध्ये संवाद सुद्धा होतो का हेही बघणं महत्त्वाचं असं आहे। परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये सगळे लोक मुंबईतील क्रिकेट असोसिएशनच्या मदतीने एकत्र येत असतात आणि त्याचाच पुन्हा एकदा अनुभव आपल्याला इथे पाहायला मिळते। सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रतिनिधित्व करत असतात आणि तशाच पद्धतीने शरद पवार आणि अगदी देवेंद्र फडणवीसजी सुद्धा आपल्याला एकाच स्टेजवरती आज पाहायला मिळतात। धन्यवाद सुष्मिता या सगळ्या तपशिलाबद्दल। त्यामुळे आता वानखेडे स्टेडियममध्ये यापुढे शरद पवार स्टँड आणि संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या नावाने देखील एक स्टँड जो आहे तो उभारण्यात आलेला आहे।